नमस्कार, मी प्राची महेश. देवी महात्म्य वर्णन करताना एक लक्षात आलं की देवी सतीचं पुनरावतरण, पुनर्जन्म हीच पार्वतीची ओळख. मात्र हिच्या नावाशी दैवी शक्ती, दिव्यत्व जोडलं जाऊन ती देवी पार्वती म्हणून ओळखली जाण्याआधी मानवी रूपातच होती. मग पुढे तिच्या अंगभूत शौर्य सामर्थ्याची सर्वांना ओळख होऊन दैत्य शत्रूंचा नाश करण्यासाठी तिला आवाहन करून देवांनी तिच्याकडून असुरनाशनाने समस्त पृथ्वीवासियांना अभय दिलं, असा उल्लेख पुराणकथांमधून आढळतो. दुष्ट दुर्जनांच्या संहारासाठी देवांनाही जिची मदत घ्यावी लागली ती पार्वती ही सर्वच स्त्रीरूपाचं आदिम उगमस्थान. पण तरीही स्त्रीला अबला का म्हटलं जातं असा प्रश्न पडतो, हो ना? असो, आज मातृरूपेण देवीला आठवताना देवी सिरसंबा हिच्याविषयी माहिती घेऊयात. हिचं मंदिर तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या कर्नाटक राज्यातील सिरसी किंवा सिरसंबा या ठिकाणी आहे. हे मंदिर अलीकडच्या काळात म्हणजे 1688मध्ये बांधलं गेले. श्री मरिकंबा देवी किंवा दुर्गादेवी या नावानेही हिची ओळख आहे. ही देवी अन्नपूर्णा मानली जाते. तिच्या पूजेमुळे कुटुंबात संपत्ती, अन्नपुरवठा व आर्थिक स्थैर्य राहतं असा विश्वास आहे. म्हणूनच येथे गरजूंना अन्नदान करणं हे देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. दाक्षिणात्य शैलीत बांधलेल्या मंदिरातील मूर्ती व शिल्पकलेतून देवीचं अत्यंत आकर्षक व भव्य रूप दिसतं. हातात अन्नधान्याचं प्रतीक ठेवून भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या देवी रूपाचं हे शक्तिपीठ आहे. याचा शेतकरी, व्यापारी, गृहिणी व विद्यार्थ्यांना लाभ होतो. अन्न, धन आणि जीवनात स्थैर्य, समृद्धीसाठी प्रार्थना, पूजाविधींमुळे सिरसंबा देवी स्थानिकांसाठी केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध जत्रा महोत्सव म्हणून देवी सिरसंबा उत्सव साजरा होतो. यावेळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत पूजाविधी, धार्मिक सत्संग, सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. याचं आयोजन स्थानिक समाज व मंदिर प्रशासन एकत्र मिळून करतात. त्यामुळे सामाजिक एकात्मता व धार्मिक संस्कारांचं महत्त्व वाढतं. भक्त या उत्सवादरम्यान विशेष अन्नदान सेवा देतात. अष्टमी, नवमी व पौर्णिमा या दिवशी विशेष पूजा उत्सव केले जातात. भारतातील धार्मिक स्थळं, देवी मंदिरं आणि शक्तिपीठे ही त्यांच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक वारशासह सामाजिक वारसा असणारी आहेत. दक्षिण भारतातील धार्मिक, आध्यात्मिक भावना जपणाऱ्या स्थानिकांनी बांधलेल्या देवी सिरसंबा मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्य, शांतता आणि पवित्रतेचा अनुभव देतो. मंदिरात भक्तांकडून प्रातःकाळी मंत्रोच्चार करून धूप जाळून केली जाणारी पूजा यात अधिकच भर घालते. शक्तिपीठांपैकी एक असणारं देवी सिरसंबा मंदिर हे फक्त दक्षिण भारतच नाही तर कर्नाटक व शेजारील राज्यातील भाविकांसाठीही महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जातं. भाविक अन्नपूर्णा रूपातील या देवीला संतती प्राप्तीसाठी व इतर मनोकामनांसाठीही नवस बोलतात. देवी कृपेने त्यांचे हे नवस पूर्ण होतात अशी मान्यता आहे. यावरून असं वाटतं की शक्तिरूप दुर्गा मातेची पूजा होताना मातेचंच बाल्यरूप अर्थात भाविकांच्या घरात जन्माला येणारी कन्या, अशा या कन्यांचं नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी होणारं कन्यापूजन सर्वश्रुत आहे हे मान्य. पण तरीही मुलगी, कन्या जन्माला आल्यानंतर देवीच्याच अनेक शक्तिरूपांपैकी एक रूपरत्न आपल्या घरी आलंय या भावनेने तिचं स्वागत करणं, तिला मान सन्मान, योग्य शिक्षण दिल्याने एका सशक्त, सन्माननीय समाजाची आखणी होईल हे निश्चित. तसंच देवी आराधनेवेळी म्हटल्या जाणाऱ्या, तिला नमस्कार करून आशीर्वाद मिळणाऱ्या या देवी सर्वभूतेषु या मंत्रातील प्रत्येक रूपातील देवीला योग्य साधनेद्वारे मान देता येईल. या नवरात्रीत मी करत असलेल्या लिखाणरूपी आराधनेद्वारे देवी शक्तीची केलेली उपासना देवी मान्य करून घ्यावी ही प्रार्थना.